नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती देव, देश आणि धर्म. तर आपण सुरू करतोय एक नवा प्रवास रायगडाचा. तर आज मी तुम्हाला रायगडाविषयी बरंचसं काही सांगणार आहे. तर निघालोयत आपण पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन. सरासरी या रायगडाच्या पायऱ्या म्हणजे 2360 पायऱ्या इतक्या आहेत आणि सरासरी रायगडाची उंची समुद्रसपाटीपासून 2851 फूट इतकी आहे आणि आपण जिथं गाडी पार्क करतोय तिथून 1375 फूट एवढी आहे. रायगड हा सुरुवातीला रायगड म्हणून ओळखला जात नव्हता, तर तो रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. रायरीचा डोंगर हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्याची सुरुवात रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला या भागातून होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अतिशय महत्त्व आणि गौरवशाली किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला असून स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. पूर्वी रायगडाचे नाव रायरी असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून इसवी सन 1656 हा किल्ला जिंकला. नंतर त्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले. सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये वसलेला हा किल्ला चारी बाजूनी तटबंदी आणि खोल दऱ्यांनी सुरक्षित आहे. त्यामुळे शत्रू येथे पोहोचणे अत्यंत कठीण. किल्ले रायगडाची चढण चढताना जो मुख्य आणि पहिला मोठा दरवाजा तो म्हणजे महादरवाजा. रायगडाची तटबंदी आणि वास्तुकला किती विचारपूर्वक केली होती याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा दरवाजा. महादरवाजाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची गोमुखी बांधणी. शत्रूने गडावर हल्ला केला तरी त्याला हा दरवाजा दुरून दिसत नाही. वळण घेतल्यावरच हा अचानक मोठा दरवाजा समोर येतो आणि शत्रूला हत्ती, तोफा यांचा वापर करून दरवाजा तोडणे अशक्य. आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठे असे बुरुज आहेत. या बुरुजांची उंची साधारण 75 फूट. या बुरुजांवरून शत्रूला मारा करण्यासाठी फटा ठेवलेल्या आहेत. शत्रू गडावर पोहोचणे त्यामुळे अशक्य होतं. तसेच दरवाजाच्या आतल्या बाजूला अंधारी कोठड्या. दरवाजाच्या आतल्या भागात पहारेकऱ्यांना राहण्यासाठी देवड्या म्हणजेच कोठऱ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतरही गडावर येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे आणि पालख्यांचे स्वागत या दरवाजात केले जात असे. गडावर जाण्यासाठी हा एकमेव मुख्य मार्ग होता. दुसरा मार्ग नाणे दरवाजा. दरवाजातून थोडं पुढं आलो की एक भिंतीला लागून एक दगडी भिंत आणि त्यावर केलेलं हनुमंतरायाचं कोरीव काम आणि त्यालाच लागून आहेत ह्या पाण्याच्या टाक्या. या पाण्याच्या टाक्यात अजूनसुद्धा पाणी आहे. त्यावेळेसचे पाण्याचे टाके. त्यात अजूनसुद्धा कसलंच लिकेज वगैरे काहीच नाही. अजूनसुद्धा पाणी वगैरे साठवलं जाते. ह्या इथे 3 टाक्या आहेत. ही दिसती आहे ही पहिली टाकी. त्याच्या शेजारी एक दुसरी टाकी आहे आणि त्याच्याच मागे एक तिसरी टाकी जी की तुम्हाला आता दिसत असेल. त्याचप्रमाणे थोडं पुढं आलो आपण पाण्याच्या टाक्यापासून तर समोरच दिसतं आपल्याला एक छानसं सुंदर असं शिरकाई मातेचं मंदिर. रायगड शिवाजी महाराजांनी जिंकण्यापूर्वी तिथे शिर्के घराण्याचं वर्चस्व होतं. शिर्के घराण्याची ही कुलदैवता असल्याने तिला शिरकाई असे नाव पडले. महाराजांनी जेव्हा गड ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी गडावरील या मूळ देवीचे मंदिर तसेच आदराने जपले. आजही गडावर शुभ कार्य किंवा सोहळा साजरा करण्यापूर्वी शिरकाई मातेला मानाचा मुजरा पहिला केला जातो. आणि थोडं पुढं चालून आलोयत आणि दिसतोय आपल्याला दिमाग खात उभा अजून देखील माझ्या राजाचा राजवाडा. या परिसरात एक मुख्य तलाव आहे. त्याला गंगासागर असे म्हणतात. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचे जे पवित्र पाणी आणले होते ते पाणी तलावात विसर्जित करण्यात आले होते. त्यामुळे या तलावाला गंगासागर असे नाव पडले. गडावरील पाणी पुरवठ्यासाठी हा मुख्य स्रोत होता. अजूनही हा तलाव गडाचे सौंदर्यात भर घालतो. तलावाकडून राजवाड्याकडे जात असताना भव्य दरवाजा ओलांडला त्याला नगारखाना म्हणतात. हाच राज्यसभेचा मुख्य प्रवेशद्वार होता. याची रचना अशी होती की खालून कितीही गोंधळ असला तरी राज्यसभेत बसलेल्या राजांना तो ऐकू येत नसे, पण नगारखान्यातील वाद्यांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू जाई. रायगडावर मुख्य जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर भव्य दीपमाळी पाहायला मिळतात. वैशिष्ट्य याचं शिवकाळात सण उत्सवाच्या वेळी विशेष म्हणजे दसरा, दिवाळी या टायमाला शेकडो दिव्यांनी या दीपमाळी उजळून जायच्या. रात्रीच्या वेळेस या दीपमाळींना
जेव्हा पेटवले जात तेव्हा खालच्या कोकण म्हणजेच पाचड या ठिकाणाहून पाहिल्यावर रायगड किल्ला एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा चमकला जाई. स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक मानले जाई. रायगड किल्ल्यावरील राणीवसा हे शिवकालीन स्थापत्यशास्त्र आणि त्या काळातील जीवनशैलीचे एक उत्तम नमुना आहे. राजवाड्याच्या मागच्या भागास असलेल्या या रांगेत 6 इमारती म्हणजे राणीवसा असे संबोधले जाईल. 6 स्वातंत्र्य महल. राणीवशात एकूण 6 स्वातंत्र्य महल आहेत. हे सर्व महल एकाच रांगेत बांधलेले आहेत. समानता. प्रत्येक महालाची रचना साधारणपणे सारखीच आहे. प्रत्येक राणीसाठी स्वतंत्र राहण्याची सोय, स्वतंत्र अंगण आणि स्वतंत्र खोल्या पाहायला मिळतात. रायगडाच्या राणीवशाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील सांडपाण्याची आणि स्वच्छतेची व्यवस्था. प्रत्येक महालात स्वतंत्र न्हाणीघर आणि शौचालय सोय आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी दगडी पन्हाळे बनवण्यात आलेले होते. ते आजही पाहायला मिळतात. 350 वर्षापूर्वी ही ड्रेनेज सिस्टीम पाहून आजचा अभियंता थक्क होतो. राणीवशाच्या समोरच्या भागात हे दिसतायत ते अष्टप्रधान मंडळांचे घरे. अष्टप्रधान मंडळांच्या घरांचा सुरुवात म्हणजे एंट्रन्स हा राजवाड्याच्या समोरच्या भागातून आहे आणि राणीवशांच्या मागच्या साईडला. आणि हा समोरचा भाग दिसतोय तो म्हणजे त्या काळाचा धान्य कोठार. आणि हे समोर दिसत आहेत ते त्या काळाचं बाटप म्हणजे स्विमिंग पूल. आता निघालो आहेत आपण राजवाड्याच्या मेन भागाकडे. आता सध्या फक्त राजवाड्याचे अवशेष उरलेले आहेत, फक्त फाउंडेशन आहे. त्या काळी इथे पूर्णपणे लाकडी बांधकाम होते आणि रायगड जवळजवळ 3 वेळेस जाळला गेला आहे. ही समोरची इमारत म्हणजे टाकसा, जिथे नाणे तयार केले जात असे. आणि आपण आता निघालो आहे खलबतखान्याकडे. खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा हा भाग होता. त्या टायमाला मंत्रिमंडळ, गुप्त चर्चा, नियोजन सर्व काही इथेच केले जातं. या ठिकाणची रचना अशी केलेली होती, आतली चर्चा कोणीच बाहेर ऐकू शकत नाही. ही इथे इतके गुप्तपणे होती, त्यामुळे याला खलबतखाना असे म्हटले जाते. स्वराज्याच्या संरक्षणाचे नियोजन सर्व काही इथेच केले जात होते. आणि आता आपण पोहोचलो आहोत राज्यसभेत, जिथं राज्यसभा भरली जायची. हा ठिकाण म्हणजे ही राज्यसभा आहे. आणि आपण आलो आहोत आता राज्यसभेच्या बाहेर पुढच्या दरवाजाने. आता निघालो आपण होळीच्या माळाकडे. होळीच्या माळाचं एक ऐतिहासिक महत्त्व असं आहे की त्या ठिकाणी होळीच्या दिवशी आगीत नारळ टाकला जायचा आणि जो कोणी नारळ तो काढेल त्याला सोन्याचे कडे दिले जायचे. याच्या मागचा एक थॉट असा होता महाराजांचा की जो कोणी हा नारळ आगीतून काढू शकतो तो स्वराज्यासाठी काहीही करू शकतो. आणि आपण तसंच पुढे पुढे येतो आहोत आता बाजारपेठेकडे. अत्यंत सुंदर अशी बाजारपेठ, ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे बाजार म्हणजे अनेक प्रकारचे दुकानं वगैरे असायची. ही बाजारपेठ सुमारे 800 फूट लांब आणि 40 फूट रुंद आहे. दुतर्फी दुकानं, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ओळीत दुकानाचे बांधकाम आहेत. प्रत्येक रांगेत सुमारे 22 ते 24 दुकाने आहेत. एकूण 40हून अधिक दुकाने या बाजारपेठेमध्ये आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दुकाने जमिनीपासून बरीच उंच बांधलेली आहे. त्यामुळे घोड्यावर बसून व्यक्तींना खाली न उतरता दुकानाकडून वस्तू खरेदी करता येत होत्या. आणि प्रत्येक दुकानाच्या मागे साठवणीकारांचे म्हणजे बाजार ज्या दुकानांचं आहे त्यांची कोठारे मागे असायची. जेव्हा शिवाजी महाराजांनी रायगडाची स्वराज्याची राजधानी म्हणून निश्चित केली तेव्हा तिथे एक मोठी बाजारपेठ उभारण्याचे ठरवले. या बाजारपेठेचे नियोजन आणि व्यवस्थापन याची जबाबदारी महाराजांनी नागप्पा शेट्टी यांच्यावर सोपवली होती. नागप्पा शेट्टी हे रायगड बाजारपेठेचे शेट्टे म्हणजे प्रमुख व्यापारी होते. त्यांनी केवळ दुकाने बांधली नाहीत तर वेगवेगळ्या प्रांतातून व्यापाऱ्यांना बोलवून तेथे व्यापार सुरू केला. राज्याची आर्थिक घडी बसवण्यात यांचे मोठे योगदान होते. असे म्हटले जाते की राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी आणि त्यानंतर रायगडावरील जोही धान्याचा आणि वस्तूंचा पुरवठा सुरळीत होता त्याच्या मागे नागप्पा शेट्टी यांचे चोख व्यवस्थापन होते. ते मूळचे कर्नाटक प्रांतातून आलेले व्यापारी होते, पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी आणि रायगडासाठी अर्पण केले. आता निघालो आहेत आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे. किल्ले रायगडावरील जगदीश्वराचं मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते शिवाजी महाराजांच्या नम्रतेचे आणि भक्तीचे एक प्रतीक आहे.
हे मंदिर बाजारपेठाच्या एका टोकाला आणि नागप्पा शेट्टी यांच्या वाड्याच्या जवळ आहे. हे मंदिर मुघल आणि हिंदू स्थापत्य शैलीचा संगम मानला जातो. बाहेरून पाहिल्यावर हे मंदिर एखाद्या मशिदीसारखे दिसते आणि जेणेकरून परकीय शत्रू यावर आक्रमण करणार नाही. आणि आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची सुंदर अशी सुबक पिंड आहे. हे महाराजांचे आणि त्यांच्या परिवारांचे खाजगी देवस्थान मानले जाईल. महाराज दररोज सकाळी येथे दर्शनासाठी येतात आणि हिरोजी इंदोलकर यांना विसरून चालणार नाही. सेवेची थाई तत्पर हिरोजी इंदोलकर. आणि याच पायरीच्या पुढं आहे महाराजांची समाधी. असा हा रायगड.